सिद्धेश्वरचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दपके हिंगोली जिल्ह्यातल्या या सिद्धेश्वर या ठिकाणी आलेले आहेत. सर, पाणी फिल्टर बंद पडलेलं पाहिलं आपण आता. 3 वर्षापासून पाणी फिल्टर आलेले, त्याचा वापर नाही झालेला आहे, नुसतं आणून ठेवलेलं आहे. मुलं जनावरांसारखं तिथं डबक्यातलं पाणी पितायत, नळातून काढून. जनावरांना असं पाणी पिताना पाहिलेलं आहे. ते आरो फिल्टर काय मग नुसतं फोटो काढण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी आणून ठेवलं का? इथे पत्र आहेत, ते पत्र गळतायत. आणि जेव्हा मी विचारले पाऊस आल्यावर हे मुलं करतात काय, मुलं म्हणतात आम्ही बेंच सरकून बसतो. आणि जे इथलचे अधिकारी आहेत ते म्हणतात नाही आम्ही त्यांना दुसऱ्या रूम मध्ये पाठवतो. मुलं म्हणतात आम्ही तिथंच बेंच सरकून बसतो. आणि अधिकारी म्हणतात नाही आम्ही त्यांना दुसऱ्या वर्गात पाठवतो. हिंगोलीतलं प्रशासन काय करतं वाटतं? प्रशासनचं माहिती नाही. आता मला सांगण्यात आलेलं की हे शाळेसाठी कंपाऊंड जे काही आहे, तुम्हाला जे काही दिसतंय ते गाववाल्यांनी स्वतः 10-12 लाख स्वतःच्या खिशातून देऊन उभा केलेली ही शाळा. जर सगळं गाववाल्यांनाच करायचंय तर मग सरकार निवडायची कशाला? इलेक्शन कशाला घेताय? गाववाले चालून घेतील त्यांचं. जर गाववाल्यांनाच 10-12 लाख खर्च करून शाळा उभा करायची त्यांच्या मुलांसाठी, तर मग टॅक्स कशासाठी देतोय आपण? सरकार कशासाठी निवडतोय? ठिकठिकाणी म्हणजे गावकरी एकत्र येऊन नाही, ते गावकऱ्यांचा मोठापणा आहे, ते त्यांचं एक म्हणजे ते दाखवत आहेत त्यांना किती काळजी आहे त्यांच्या मुलांच्या भविष्याची. पण सरकारचं काम काय मग? सरकार याच्यासाठीच तर निवडतो ना. हिंगोलीतला शिक्षण विभाग याकडे पूर्णपणे फेल ठरलेला आहे हिंगोलीचा शिक्षण विभाग. आता मी डेगेज गावात गेलो होतो, तिथं जनावरे ज्या कंडिशन मध्ये राहणार त्या कंडिशन मध्ये मुलं शिकतात. काय शिक्षण विभाग करतो मला माहिती नाही. शिक्षण विभागात जेवढे अधिकारी काम करत असतील त्यांची मुलं तर सगळे प्रायव्हेट स्कूलमध्ये जात असतील. अधिकाऱ्यांची मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात. ज्या अधिकाऱ्यांवर जिम्मेदारी आहे सरकारी स्कूल नीट करायची, जर त्यांची स्वतःची मुलं सरकारी शाळेत शिकणार नाही तर ते का सरकारी शाळा नीट करतील? त्यांच्या मुलाचं चाललं चांगलं प्रायव्हेट स्कूलमध्ये. आता मंत्री येऊन गेले, पालकमंत्री हिंगोलीचे. मला विचारायचं, पालकमंत्र्यांनी किती शाळांना भेट दिली ग्रामीण भागात जाऊन? दिली का? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक उपोषण होते, आंदोलन होते, त्यांना सुद्धा भेट दिले नसल्याचं प्रतिक्रिया म्हणतात. काय? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक आंदोलन होते, उपोषण होते, मात्र पालकमंत्र्यांना तिथे वेळ मिळाला नाही त्याला. दुसऱ्या काही प्राथमिकता असतील त्यांचे इलेक्शन लागत असतील, नाही तर आता मंत्री आहेत तर बहुतेक दुसऱ्या पार्टीचे आमदार फोडायचे असतील. मोठे मोठे काम आहेत त्यांच्याकडे. या लेकरांसाठी थोडी त्यांच्याकडे वेळ असणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर हे होते बीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दपके यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली आणि त्यानंतर सरकारवर देखील या ठिकाणी टीका टिप्पणी केल्याचं पाहायला मिळतंय. उमेश चक्कर, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.